प्रेज द लॉर्ड. मी अमृता सुरवसे. सुंदर अशा दिवसासाठी मी खरंच देवाचे खूप आभार मानते. थँक्यू जीजस, थँक्यू फॉर दिस डे. अँड नाऊ वी आर गोइंग टू मेडिटेट जॉन चॅप्टर 11 वर्स 40. योहान शुभ वर्तमानाचा 11वा अध्याय 40वे वचन आज आपण पाहणार आहोत. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. असे मी तुला सांगितले नव्हते काय? हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, खूप सुंदर, खूप गोड असं देवाचं वचन आहे. देवाचं वचन आज तुम्हाला काय म्हणत आहे ते ऐका. माझ्या मुला, माझ्या मुली, तू जर माझ्यावर विश्वास ठेवशील, तू जर विश्वासामध्ये स्ट्रॉंग राहशील, दृढ राहशील, तर खरंच माझे अद्भुत कृत्य तू तुझ्या जीवनात पाहशील. खरंच विश्वासाशिवाय देवाला संतोष मिळणे खूप अवघड आहे. बायबलमध्ये सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे तो म्हणजे फेथ, विश्वास. संपूर्ण बायबल हे विश्वासावर आधारित आहे. आपण सहजच म्हणतो की हा माझा देवावर विश्वास आहे, पण हे जेवढं बोलणं सोपं आहे तेवढंच विश्वास ठेवणं खूप अवघड आहे. माझा देवावर विश्वास आहे असं आपण सहजच म्हणतो, पण परिस्थिती पाहून घाबरतो, आजूबाजूचे सर्कमस्टन्सेस बघून आपण घाबरतो. पण प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला विश्वास ठेवायला हवा की देव आहे, तो सर्व काही करण्यास सामर्थ्यवान देव आहे. त्याला कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नाही असा एक दृढ विश्वास, एक स्ट्रॉंग फेथ आपल्या मनात असणं खूप गरजेचं आहे. मत्ती शुभ वर्तमानाचा 9वा अध्याय 27 ते 29 वचनात आपण पाहतो की मग येशू तेथून पुढे जात असताना 2 आंधळे त्याच्या मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, अहो दावीद पुत्र, आमच्यावर दया करा. तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्या जवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, हे करण्यास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता काय? ते त्याला म्हणाले, होय प्रभू. तेव्हा त्यांनी त्याच्या डोळ्यांना स्पर्श करून म्हटले, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त होईल. तेव्हा त्यांना दृष्टी आली. हालेलुया. या वचनावरून आपल्याला काय कळतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या आंधळ्या माणसांनी देवाला हाक मारली की अहो दावीद पुत्र, आमच्यावर दया करा. अहो दावीद पुत्र, आमच्यावर दया करा. म्हणून देवाला हाक मारणं खूप गरजेचं आहे. जर त्यांनी हाक मारली नसती तर देवाने त्यांच्याकडे वळून पाहिलं नसतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे येशू त्यांना म्हणाला, हे करण्यास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता काय? तेव्हा ते म्हणाले, होय. डायरेक्टली देवाने त्यांना बरं केलं नाही, तर त्यांना विचारले की मी हे करण्यास समर्थ आहे, मी तुम्हाला बरं करण्यास समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता का? तेव्हा ते म्हणाले की होय. तेव्हाच देवाने त्यांना स्पर्श केला आणि ते बरे झाले. डायरेक्टली देवाने त्यांना बरं केलं नाही, तर देवाने त्यांना प्रश्न विचारला की मी हे करण्यास समर्थ आहे, मी हे करू शकतो, मी तुम्हाला बरं करू शकतो असा तुमचा विश्वास आहे का? जेव्हा ते म्हणाले की होय आमचा विश्वास आहे, तेव्हाच देवाने त्यांना बरं केले. म्हणजे त्यांच्या विश्वासाने ते बरे झाले. त्यांचा जर देवावर विश्वास नसता तर ते बरे झाले नसते. पण देव मला बरं करण्यास समर्थ आहे असा त्यांचा एक स्ट्रॉंग फेथ होता, म्हणूनच त्यांनी देवाला हाक मारली होती, म्हणूनच ते बरे झाले. पण येशू त्यांना म्हणाला की मी हे करण्यास समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता काय? म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल विश्वास आपल्या मनात धरणं, एक स्ट्रॉंग फेथ आपल्या मनात असणं खूप गरजेचं आहे. जर आपला विश्वास स्ट्रॉंग असेल की येशू हे करण्यास समर्थ आहे, तो मला सर्व गोष्टी देण्यास समर्थ आहे, मी जे काही मागत आहे तो मला देईलच, असा जर आपल्या मनात एक स्ट्रॉंग फेथ जर असेल तर आपल्या विश्वासाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतात. आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला मिळतात. पण एक विश्वास, एक स्ट्रॉंग फेथ मनात असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आज खूप विश्वासाने तुम्ही देवाला हाक मारा की अहो दावीद पुत्र, आमच्यावर दया करा. अहो दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा. आणि विश्वास ठेवा की नक्कीच देवास तुमच्याकडे वळून पाहिल आणि तुम्हाला तुमच्या विश्वासाप्रमाणे सर्व गोष्टी प्राप्त होतील. देव सर्व काही करण्यास समर्थ आहे असा एक दृढ विश्वास तुम्ही तुमच्या मनात धरा आणि विश्वास ठेवा की तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त होईल. देवाने त्या आंधळ्या माणसाला म्हटले की मी हे करण्यास समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता का? जेव्हा ते म्हणाले होय, तेव्हाच ते बरे झाले. म्हणून आज तुम्ही विश्वास ठेवा की देव तुमच्या जीवनामधील प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थवान देव आहे असा एक स्ट्रॉंग फेथ तुम्ही तुमच्या मनात ठेवा आणि विश्वास ठेवा की तुम्हाला तुमच्या विश्वासाप्रमाणे सर्व गोष्टी प्राप्त होतील. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य अशा देवा मी धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजे. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजे. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजे. सुंदर असं प्रॉमिस देव बाप्पा, खूप गोड असं वचन प्रभू ईश्वप्पा तू आम्हाला दिले, उपकार मानते ईश्वराजे. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगतो तू विश्वास ठेवशील तरच देवाचे गौरव पाहिजे. हो देव बाप्पा, खरंच खूप सुंदर असं प्रॉमिस देव बाप्पा तू आज आम्हाला दिले, उपकार मानते ईश्वराजे. हो ईश्वराजा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वप्पा त्या
प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर प्रभू येशू बाप्पा. आणि तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी, तुझ्या वचनाला क्लेम करण्यासाठी, तुझं वचन प्रभू येशू बाप्पा सत्यावर घोषित करण्यासाठी, डिक्लेअर करण्यासाठी प्रभू येशू बाप्पा तू आज प्रत्येकाला मदत कर, सहाय्य कर प्रभू येशू बाप्पा. हो येशू राजा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय प्रभू येशू बाप्पा, त्यांच्या मनातील सर्व इच्छा, मागण्या प्रभू येशू बाप्पा, ते ह्या प्रार्थनेमध्ये जे काही तुला मागत आहेत प्रभू येशू बाप्पा, ज्या काही त्यांच्या गरजा आहेत प्रभू येशू बाप्पा, ज्या गोष्टीसाठी प्रभू येशू बाप्पा त्यांनी आशा धरली आहे प्रभू येशू बाप्पा, ती प्रत्येक गोष्ट तू त्यांच्या लाईफमध्ये घडवून आण प्रभू येशू बाप्पा. आणि तुझं वचन प्रभू येशू बाप्पा तू त्यांच्या लाईफमध्ये आज पूर्ण कर. हो येशू राजा, माझा विश्वास आहे येशू राजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आलेत खूप विश्वासाने तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासुरी येशू तुझ्या नावात तू आज पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू येशू बाप्पा, ज्यांची सर्जरी झाली आहे प्रभू येशू बाप्पा, जे कोमात आहेत प्रभू येशू बाप्पा, जे त्रासात आहेत प्रभू येशू बाप्पा, ज्यांचे रिपोर्ट्स येणार आहेत प्रभू येशू बाप्पा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे बाप्पा, आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू येशू बाप्पा. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज कमांड करत आहे. त्यांच्या शरीरातील सर्व रोग आज निघून जाऊ दे प्रभू येशू. तू प्रत्येकांना स्पर्श कर आणि बरं कर. हो येशू राजा, जेवढे जण तुला हाक मारत आहेत, ओरडत आहेत प्रभू येशू बाप्पा, तुझ्या चरणाजवळ आलेत प्रभू येशू बाप्पा, जे ओरडत आहेत, अहो दाविदाचे पुत्र आमच्यावर दया करा. हो येशू राजा, तू त्यांना स्पर्श कर दे बाप्पा आणि बरं कर प्रभू येशू बाप्पा. हो येशू राजा, माझा विश्वास आहे येशू राजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आय प्रे इन द मायटी नेम ऑफ जीसस. आमेन.